पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने प्रेस कॉन्फ्रेंस में कई मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि जब सुशांत सिंह राजपूत की आत्महत्या हुई थी तब वे महाराष्ट्र के गृह मंत्री थे। बांद्रा पुलिस और मुंबई पुलिस ने उस समय जांच कर इस आत्महत्या करार दिया था। हालांकि बिहार चुनाव के दौरान इस मामले का राजनीतिकरण किया गया और सुशांत के पिता को बिहार में केस दर्ज करने के लिए कहा गया। अब 4 साल बाद सीबीआई ने भी इसे आत्महत्या करार दिया है। कसं आहे की मी जेव्हा राज्याचा गृहमंत्री होतो त्यावेळेस 4-5 वर्षापूर्वी मला 20 ची गोष्ट असणार, त्यावेळेस सुशांत सिंग राजपूत यांनी आत्महत्या केली। त्याचा तपास त्यावेळेस मुंबई पोलीस आणि खास करून बांद्रा पोलीस स्टेशन मधले जे डीसीपी आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी हे त्या सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या केसची संपूर्ण चौकशी करत होते आणि अतिशय चांगली चौकशी बांद्रा पोलीस स्टेशननी डीसीपी आणि त्यांच्या सहकार्याने तिथे केली आणि त्या सुशांत सिंग त्यांनी जी आत्महत्या केली होती त्यामध्ये आपल्या रिपोर्टमध्ये मुंबई पोलिसांनी सांगितलं की सुशांत सिंग राजपूत यांनी आत्महत्या केली आहे, त्याचा कुठेही खून झाला नाही असा रिपोर्ट मुंबई पोलिसने ऑलरेडी दिला होता। पण याचं कशा पद्धतीनं राजकारण करता येईल, पुढे बिहारच्या निवडणुका होत्या, त्याच्यामुळे सुशांत सिंगच्या वडिलांना पाटण्यामध्ये बिहारमध्ये तिथे एक केस टाकायला लावली की रिया चक्रवर्ती जी फिल्म ऍक्ट्रेस होती तिने 15 कोटी रुपये सुशांत सिंगचे हडपले। अशा पद्धतीने सुशांत सिंगच्या वडिलांनी तिथे पाटण्याला तिथे FIR टाकला आणि त्याच वेळेस आम्ही म्हणत होतो की मुंबई पोलिसांनी आणि खास करून बांद्रा पोलीस स्टेशननी अतिशय चांगली चौकशी केली होती। त्यांनी क्लिअर रिपोर्ट दिला होता की याच्यामध्ये हा 100% सुशांत सिंग राजपूत याचा सुसाईड आहे, पण त्याला बिहारच्या निवडणुका तोंडासमोर ठेवून त्यावेळेस पॉलिटिकल अँगल देण्यात आला आणि सीबीआय कडे ही केस हँडल करण्यात आली। आता 4 वर्षानंतर सीबीआयने आपला रिपोर्ट दिला, त्यांनी संपूर्ण चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर सीबीआयने सुद्धा हे सांगितलं की याच्यामध्ये काही असं घडलं नाही, त्यांनी आत्महत्या केली आहे आणि क्लोजर रिपोर्ट सीबीआयने काल ते कोर्टामध्ये दाखल किया। देशमुख ने बीजेपी पर निशाना साधते हुए कहा कि कोरटकर जैसे मामूली व्यक्ति को पुलिस अब तक गिरफ्तार नहीं कर पाई है। उन्होंने सवाल किया कि कोरटकर को कौन संरक्षण दे रहा है, वह देश में है या विदेश भाग गया, इसकी भी कोई जानकारी नहीं है। अरे हेच तो लोक त्याला संरक्षण देऊन राहिलेत, त्याला संरक्षण कोण देत आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। प्रशांत कोरटकर सारखा एक चिल्लर माणूस पोलिसांना गेल्या 15-20 दिवसापासून सापडत नाही, कोणाचं त्याला संरक्षण आहे? कोणाच्या संरक्षणामध्ये प्रशांत कोरटकर हा अतिशय सुरक्षित आहे? तो परदेशात पळून गेला की भारतात आहे याचं सुद्धा उत्तर त्या निमित्तानं कोणी द्यायला तयार नाही। त्याच्यामुळे प्रशांत कोरटकर ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला अशा या प्रशांत कोरटकरला कोण वाचवत आहे? नागपुरांचे अनेक लोकांची त्यांच्याशी संबंध आहे जे सध्या सत्तेमध्ये आहे। त्याच्यामुळे प्रशांत कोरटकरला लवकरात लवकर पोलिसांनी पकडलं पाहिजे आणि कोल्हापूरचे पोलीस जेव्हा नागपूरला येतात त्याला सुद्धा आपल्या नागपूरच्या पोलिसांनी सहकार्य केलं पाहिजे, कारण की महाराष्ट्राचा पोलीस एक युनिट आहे आमचं। त्याच्यामुळे एकत्र मिळून कोल्हापूर पोलिसांनी नागपूर पोलीस यांनी एकत्र मिळून कारवाई केली तर लवकरात लवकर प्रशांत कोरटकरला पकडण्यामध्ये यश मिळेल। आता त्या खोक्याला पोलीस शोधत होती, खोक्या सापडत नव्हता। खोक्या भोसले तुमच्या लोकांना अर्धा तास इंटरव्ह्यू देत होता आणि तो पोलिसांना सापडत नव्हता। तुम्ही लोक त्याला शोधून त्याचा इंटरव्ह्यू घेऊ शकता, मीडियाचे लोक, पण पोलिसाला शोधू शकत नाही। अशा पद्धतीनं जे चालू आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर प्रशांत कोरटकरला अटक केली पाहिजे, त्याला बेड्या ठोकल्या पाहिजे आणि त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे। दिशा सालियान प्रकरणामध्ये ठाकरेंनी मला 2 वेळा देशमुख ने कहा कि नारायण राणे दिशा सालियान मामले का इस्तेमाल बदनाम करने के लिए कर रहे हैं। असं आहे, जे आता सध्या दिशा सालियानचं जे प्रकरण चालू आहे हे फक्त ठाकरे परिवाराला बदनाम करण्याचं राजकीय षड्यंत्र है। उन्होंने बताया कि सरकार ने कुछ शुल्कों में कटौती की है जिससे संतरा और मौसम्बी की निर्यात को बढ़ावा मिलेगा, खासकर बांग्लादेश को। चांगलं आहे, केंद्र शासनाने जे निर्यात शुल्क जे कमी केलं त्याच्यामुळे आता कांद्याला चांगले भाव मिळेल, पण तशाच प्रकारचा प्रश्न आपल्या विदर्भामध्ये जो संत्रा होतो, जी मोसंबी होते आणि संत्रा मोसंबी मोठ्या प्रमाणात बांगलादेशला जाते आणि जितक्या मोठ्या प्रमाणात आपली संत्रा मोसंबी बांगलादेशला जाईल तेवढं शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होतो। पण मधल्या काळामध्ये 1 किलोला 106 रुपये किलो हा निर्यात दर बांगलादेशचा होता। सातत्याने आम्ही मागणी करत होतो, आंदोलन केलं की निर्यात कर जो बांगलादेशचा आहे तो त्यांच्याशी चर्चा करून कमी करावा, जेणेकरून संत्रा मोसंबीला सुद्धा चांगले भाव मिळू शकेल आणि त्या बाबतीत केंद्र शासनाने लक्ष घालून
तशा पद्धतीचा निर्णय करून घेतला पाहिजे, जेणेकरून निर्यात कर जर संत्रा आणि मोसंबीवर कमी झाला तर चांगले भाव संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल। उन्होंने कहा कि हिंसा के दोषियों पर कार्रवाई होनी चाहिए, लेकिन निर्दोष लोगों को सजा नहीं मिलनी चाहिए। कसं आहे की नागपूर पोलिसने सुद्धा याचा खुलासा केलेला आहे आणि त्याची आता चौकशी चालू आहे आणि चौकशीमध्ये आमचं एकच म्हणणं आहे की जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, पण जे कोणी दोषी नसतील त्याच्यावर कारवाई व्हायला नको या दृष्टीनं पोलिसांनी पुढचे पावलं व्यवस्थित टाकले पाहिजे। BCN न्यूज के लिए अभिषेक पानसी, नागपुर।